हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात सतत येणाऱ्या सौम्य भूकंपांच्या धक्क्यांमुळे आणि 2 जुलै रोजी भूकंपाचा केंद्रबिंदू औंढा नागनाथ तालुक्यातील लोहारा येथे सरकल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। परभणी जिल्ह्यातील मानवत आणि पाथरी नगरपालिकेत प्रधानमंत्री आवास योजनेचा 5.5 कोटी रुपयांचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यांऐवजी इतर खात्यांवर वळवून घोटाळा केल्याप्रकरणी मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत। नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 23 जागांसाठी 169 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून कायदेशीर बंधनामुळे माजी अध्यक्ष आमदार प्रताप पाटील चिखलीकर व गोविंद नागेलीकर यांचे अर्ज बाद झाले आहेत। अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठीच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या प्रलंबित अर्जांमधील त्रुटी सुधारण्यासाठी समाज कल्याण विभागाने 5 जुलै 2026 पर्यंतची शेवटची संधी दिली आहे। राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील पात्र 1221 वृद्ध कलावंतांची मूळ कागदपत्रे पडताळणी आणि प्रत्यक्ष कला सादरीकरण चाचणी 7 ते 17 जुलै दरम्यान घेतली जाणार आहे।